नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? काय चाललंय बाकी? मी बऱ्याच दिवसातून व्हिडिओ अपलोड करत आहे. तर ह्या आधी जसा सपोर्ट मला केला तसा आत्ताही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा सर्वांनी. माझे सर्व व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा सर्वांनी. तर मी आता बऱ्याच दिवसातून व्हिडिओ अपलोड करत आहे, तर प्लीज नक्की व्हिडिओ बघा. तर इथे मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, धना पावडर, जिरा पावडर टाकून घेतले. नंतर त्याच्यामध्ये गरम मसाला, लाल मिर्च पावडर टाकले, कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे, थोडासा मैदा टाकलेला आहे. नंतर कस्तुरी मेथी टाकलेली आहे, अद्रक लसूण पेस्ट टाकते आणि थोडासा कलर टाकलेला आहे, आपला तो फूड कलर टाकलेला आहे आणि मीठ वगैरे टाकलेलं आहे. आणि याला तर मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर त्याला एक 5-10 मिनिट चांगलं झाकून ठेवायचं. इथे मी दही लिंबू माझ्याकडे नव्हतं म्हटल्यावर मी अजिबात वापरले नाही. ते असं एकदम झटपट चिकन मी बनवत आहे. माझ्याकडं दही लिंबू नव्हतं म्हटल्यावर अंडं पण टाकतं त्याच्यामध्ये, पण अंडं पण माझ्याकडे नव्हतं म्हटल्यावर मी पटकन असंच आपलं झटपट बनवलेलं आहे मस्त असं. तर मी आता बघा मस्त मिक्स करून ठेवलेलं आहे. याला आता एक 10-15 मिनिट झाकून ठेवायचं आहे आपल्याला. 15 मिनिटं चांगली याला कोटिंग चढलेली आहे. आणि आता इथे साईडला बघा आपलं तेल गरम झालेलं आहे मस्त असं. तर तेल छान गरम करून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला एक पीस सोडून घ्यायचं आहे. असं एक पीस सोडून घ्यायचं आणि छान असं चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी. असं मी ते थोडं थोडं टाकलेलं आहे. आणि बघा ह्या पद्धतीने किती छान कलर वगैरे आलेला आहे. झटपट असं हे चिकन फ्राय बनवलेलं आहे, मस्त आहे. असं ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तर बघा या पद्धतीने आता मस्त असं काढलेलं आहे मी चिकन. तर आता दुसरं याच राहिलेलं चिकन आहे ते याच पद्धतीने मी आता फ्राय करून घेणार आहे. जर शब्द काय चुकत असतील तर सॉरी, समजून घ्या सर्वांनी. आता बऱ्याच दिवसातून व्हिडिओ अपलोड करते म्हटल्यावर जरा शब्द अडकतात. तर इथे बघा आता आपलं चिकन फ्राय करून मस्तपैकी झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.